नमस्कार, मी अशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भरपूर लेअरवाले नमक पारे. त्यासाठी लागणारं साहित्य अर्धा किलो मी मैदा घेतलेला आहे, 1 चमचा कसुरी मेथी आहे, 1 चमचा ओवा आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहे, 1 चमचा तेल घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि आपल्याला एक 5-6 चमचे तेलाचं मोहन घ्यायचं आहे, कडकडीत तेलाचं मोहन घ्यायचं आहे आणि ते मैद्याला चांगलं लावून चांगलं चोळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला मैदा असा मळून घ्यायचा आहे की जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला पातळ एक चपाती लाटून घ्यायची आहे, एकदम पातळ. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला तेल लावायचं आहे, त्याच्यावरती मैदा भुरभुर करायचा आहे. त्याच्यानंतर त्याला सगळीकडे हाताने पसरून घ्यायचं आहे. पहिला एक फोल्ड करायचा आहे, त्याच्यानंतर इकडच्या साईडला दुसऱ्या बाजूने फोल्ड करायचा आहे, परत त्याच्यानंतर खालच्या बाजूने फोल्ड करायचा, वरच्या बाजूने फोल्ड करायचा, परत त्याच्यानंतर पलटी करायची. असा चौकून आपल्याला लाटून घ्यायचा आहे. आणि ते सगळं म्हणजे कडेला सगळे चारी बाजूने लाटून घ्यायचं आहे. परत त्याच्यावरून आपल्याला तेल लावायचं आहे, परत मैदा भुरभुरायचा आहे. त्याच्यानंतर त्याची पलटी करायची आहे आणि परत त्याचा फोल्ड परत असा खालचा बाजू वरचा बाजू करून असा पलटी करायचा आहे. आणि त्याच्यानंतर परत आपल्याला असं ते लाटून घ्यायचं आहे आणि संपूर्ण असा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. जास्त जाड नाही राहिला पाहिजे, जास्त पातळ नाही झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला एकदा त्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा पलटी करून घ्यायचा आहे. ह्या प्रोसेसच्या अगोदर परत एकदा पलटी करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला मैदा लावायचा आहे आणि हा एक भाग फोल्ड करायचा आहे आणि दुसरा भाग त्या फोल्डवरती आला पाहिजे. अशा प्रकारे अशी ही घडी तयार झाल्यानंतर तुम्हाला ती लाटायची आहे. जेवढी तुम्हाला साईज पाहिजे, 1 इंच म्हणजे किती मोठी साईज पाहिजे तुम्हाला, का तुमच्या ह्याचे नमक भरायची. आता बघा मी अशा प्रकारे मध्यम, जास्त मोठी आणि छोटी नाही केली, अशा प्रकारे केलेले आहे. त्याच्यातच आपल्याला लेअर पडतात का नाही ते दिसून येतात. अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहे. डिटेल रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटन आहे, तिथे जाऊन तुम्हाला क्लिक करा. आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम करून घ्यायचं आहे. गॅस मध्यम ठेवायचा आहे. मध्यम गॅसवरतीच आपल्याला ह्या नमकपारे तळून घ्यायच्या आहेत. आणि जास्त सारखं त्याला डिस्टर्ब करायचं नाही, नाहीतर लेअर तुटतात. आणि त्याच्यामुळे आता ते असे चांगला कलर येऊन द्यायचा आहे. हे शंकरपाळ्या चहाबरोबर एवढ्या टेस्टी लागतात, एवढे कुरकुरीत होतात आणि खायला पण असे चवदार टेस्टी लागतात. ओवा जिरं हे असल्यामुळे खमंग लागतात. बघा असं कलर पण किती छान झालेला आहे. अशा प्रकारे आपले नमक लेअर